नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कार्बनकल, गळू किंवा केस पुळी या आजाराविषयी जाणून घेणार आहोत। हा कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, याची होण्याची कारणं काय असू शकतात आणि मेन म्हणजे याच्यासाठी होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत हे आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। आता हे कार्बनकल्स किंवा केस पुळी जी आहे ती कशामुळे येते तर आपल्या शरीरावरती आपल्या डोक्यावर जसे हेअर फॉलिकल्स केस असतात तसे आपल्या शरीरभर सर्वत्र केस असतात आणि त्याच्याबरोबर आपल्या घामाच्या ग्रंथी स्किन खाली त्वचेखाली घामाच्या ग्रंथी असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे हेअर फॉलिकल्स असतात। आता या घामाच्या ग्रंथींखाली जेव्हा हेअर फॉलिकल्समध्ये डीपली इन्फेक्शन होतं त्वचेखाली तेव्हा ही जी आहे ती केसपुळी यायला लागते। मग त्याचं काय होतं की ती स्किनवर वरती इन्फेक्शन खाली डीप टिश्यूमध्ये झालेलं असतं पण त्वचेवरती ही लालसर पुळी यायला लागते, मग ती दुखायला लागते, कालांतराने ती थोडीशी निळसर होऊ शकते, नंतर तिथे व्हाईटिश टीप येतो, मग त्याच्यातून तो पस यायला लागतो आणि पस जो आहे तो ड्रेन आउट व्हायला लागतो। ह्या केसपुळ्या जनरली कुठे येऊ शकतात तर ज्यांना घाम जास्त येतो, ती जास्त प्रमाणात फ्रिक्शन होतं त्या ठिकाणी सुद्धा येण्याची टेंडन्सी असते, म्हणजे काखेमध्ये येऊ शकतात, हातापायावरती, पाठीवरती येऊ शकतात, ग्रॉइन रिजनमध्ये सुद्धा ह्या केसपुळ्या येऊ शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅफिलोकोकस ऑरिस नावाच्या बॅक्टेरियामुळे सुद्धा हेअर फॉलिकलमध्ये हे इन्फेक्शन होतं आणि अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊन ही केसपुळी येऊ शकते। आणि प्रत्येक वेळेला काही जणांना काय होतं की फक्त थोडी पुळी येते, ती खूप दुखत असते आणि मग काही वेळेला ती दबली जाते आणि बरी होते, पण काही जणांमध्ये तसं नाही होतं, ती पुळी येते, थोडी मोठी होते, खूप वेदनादायी असते आणि त्याच्यातून पस येतो आणि ते पस जो आहे तो ड्रेन आउट व्हायला खूप जास्त प्रमाणात बाहेर यायला लागतो। आणि मेनली केसपुळी नुसती आली ना तर तिचं इन्फेक्शन नाही होत, पण ते जेव्हा पस त्याच्यातून यायला लागतो आणि त्या पस जेव्हा दुसऱ्या बाजूला लागला तर त्याच्यामुळे एकामागोमाग एक दुसऱ्याही केसपुळ्या येण्याची टेंडन्सी एखाद्याला असू शकते। तर आता मेनली हे होण्याची काय कारणं असू शकतात, एक सांगितलं म्हणजे स्टॅफिलोकोकस ऑरिस बॅक्टेरियामुळे होऊ शकतं, दुसरं म्हणजे तुम्हाला घाम खूप जास्त येत असेल, त्या ठिकाणी फ्रिक्शन होत असेल, त्याच्याबरोबर तुम्ही घट्ट कपडे जर यूज करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं, पुअर हायजीनमुळे सुद्धा हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात। नंतर आहे डायबिटीस आहे, लिव्हर किडनी याच्यासारखे आजार आहे, याच्यामुळे सुद्धा हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असू शकतात। त्याच्याबरोबरच आहे ओबेसिटी, याच्यामध्ये सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं। आता हे कार्बनकल्स झाले तर त्याच्यामुळे पेशंटला वेदना असतात, खूप जास्त दुखत असतं, खूप पेनफुल असतं आणि काही ठिकाणी काखेमध्ये वगैरे आल्यानंतर पण खूप जास्त त्रास त्याच्यामुळे होऊ शकतो। तर ह्याच्यासाठी ह्या गळूसाठी किंवा केसपुळीसाठी काही वेगळ्या विशेष तपासण्या केल्या जात नाहीत, पण ते फक्त सेप्टिक होऊ नये आणि ब्लड स्ट्रीम म्हणजे रक्ताभिसरणात त्याचं इन्फेक्शन पसरू नये आणि सेप्टिक होऊ नये याच्यासाठी उपाययोजना करणे गरजेचं आहे। तर आपण आज पाहणार आहोत की कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत ज्याच्यामुळे ही जर पुळी यायला लागली तर तुम्ही वेळीच उपाययोजना केली तर ती खूप वाढणारही नाही आणि कंट्रोलमध्ये राहू शकते। तर आता पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहे। तर नंबर 1चं औषध आहे बेलाडोना 30। जेव्हा ही पुळी यायला लागते थोड्या प्रमाणात लालसर होते आणि दुखायला लागते, सडन आणि व्हायलंट अचानक खूप जास्त वेदना तिथे व्हायला लागतात, तेव्हा तुम्ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये बेलाडोना 30 औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा घेऊ शकता, डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकता। नंबर 2चं औषध आहे अँथ्रासिनम 30। हे जे औषध आहे जर तुम्हाला रिकरिंग टेंडन्सी असेल, म्हणजे वारंवार एका पाठोपाठ एक अशा पुळ्या येतात, त्याच्याबरोबरच तुम्हाला जर त्या पुळ्यांमध्ये पस येत असेल आणि सेप्टिक होत असेल, म्हणजे त्या ॲब्सेस फॉर्म होत असेल त्याच्यामध्ये, तर तुम्ही अँथ्रासिनम 30 हे औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 2-2 थेंब दिवसातून 2 वेळा घेऊ शकता, डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकता। नंबर 3चं औषध आहे एपिस मेलिफिका 30। जर तुम्हाला ही पुळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये माशी चावल्यासारख्या किंवा काही किडा चावल्यासारख्या वेदना असतील, स्टिंगिंग पेन जर असेल, अशा प्रकारच्या वेदना असेल तर तुम्ही एपिस मेलिफिका 30 औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 2-2 थेंब दिवसातून 3 वेळा घेऊ शकता, डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकता। नंबर 4चं औषध आहे इचिनेसिया अँग्वेस्टिफोलिया मदर टिंचर। जर तुम्हाला वारंवार याची टेंडन्सी आहे, खूप जास्त प्रमाणात रिकरिंग, एक बरी होत नाही तर दुसरी येते, अशी जर टेंडन्सी असेल तर तुम्ही इचिनेसिया अँग्वेस्टिफोलिया मदर टिंचर फॉर्ममध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 5 थेंब पाव कप कोल्ड पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। अशी ही होमिओपॅथिक औषधं आहे जी तुम्ही इनिशियल स्टेजमध्ये सुद्धा घेऊ शकताय आणि जेव्हा ॲब्सेस फॉर्म होतो, पस यायला लागतो, तेव्हा सुद्धा ही औषधं घेऊ शकताय। होमिओपॅथिक डॉक्टरांच्या
सल्ल्याने तुम्ही ही औषधं जरूर घेऊ शकता. तर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तुम्हाला मला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकता. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.